मूर्तिजापूरच्या सुकन्येने गरुड भरारी घेतली असून ती एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर या टीव्ही मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे। घरात 18 दारिद्र्य, वडिलांचा चहा विकण्याचा व्यवसाय, दिवसागणिक येणाऱ्या 150 ते 200 रुपयातून आपल्या संसाराचा गाढा ओढणाऱ्या दीपक देवळकर यांना 3 मुली। मुलींनाच मुलगा समजून त्यांनी शिक्षित केलं, सुसंस्कृत घडवलं। आज त्यांची मुलगी सपना यशस्वी नायिका झाल्याने वडिलांनी उचललेले कष्ट सार्थकी लागल्याचं वडील दीपक व आई निर्मला अभिमानाने सांगतात। मला 3 मुली आहेत म्हटलं सर। 3 मुलीपेक्षा मला असं वाटत आहे की माझी मुलगाच आहे माझ्यावाला, आणि मुलासारखं तिनं काम करून दाखवलं म्हटलं लहानपणापासून। म्हटलं माझे सगळे जे स्वप्न होते सगळे साकारले म्हटलं तिनं, आणि हा माझा मुलगाच आहे सपना। म्हणजे मला हृदयरोगाचा त्रास असल्यामुळं थोडंसं माझ्या कॅन्टीनवर बी सुद्धा 3 मुली काम करत होत्या। सकाळी पाणी वगैरे भरत होत्या म्हटलं, शाळा बी करत होत्या, ट्युशनला बी जात होत्या। शाळेतून आल्यानंतर म्हटलं ट्युशनला गेल्यानंतर नृत्य क्लासमध्ये करत होत्या, म्हटलं डान्स क्लासमध्ये शिकत होते शेख सरपाशी। जे बी हायस्कूलमध्ये शाळा शिकल्या म्हटलं, जे बी हिंदी हायस्कूलमध्ये। दोन्ही मुली म्हटलं एकदम 3 मुली तिथंच शिकल्या शाळा। त्याच्यानंतर 12वी नंतर सोनिया ही मुलगी माझी मोठी आहे, सपना हे मधातली आहे। हिला सिरियलमध्ये या चित्रपटात जाव कसं वाटलं? आता हे दिल्लीला जेव्हा थिएटर करत होती तर मला तिने सांगितलं, पप्पा मी इथं काम करत नाही, 5-6 हजारमध्ये मला लहानपणापासून हा नृत्य कला हे आता मला सिरियलमध्ये जायचंच, आता पिक्चरमध्ये काम करायचं आहे, मी तुमचं नाव मोठं करीन असं तिच्या पहिल्यापासून उद्देश होता। मूर्तिजापूरचं पण नाव रोशन करीन आणि तुमचं पण नाव रोशन करीन, आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर ओळखलं पाहिजे सगळ्या लोकांनी। अशा खातीर मी तिला पण तिनं नोकरी सोडली आणि मुंबईला पळ घातलं। आजीकडे राहत होती पहिले, दोन्ही बहिणी तिथं दिल्लीमध्ये। आजीकडे असताना त्यानं जॉब पण केला आणि नंतर मुंबईला एक सपना इकडे आली। मूर्तिजापूर सारख्या लहान शहरात राहून सिनेसृष्टीत पदार्पण करून स्थान मिळवून पाय रोवणं तसं जिकिरीचंच। स्वतःचं वेगळं अस्तित्वात निर्माण करणं आजच्या घडीला तरी एक आव्हानच। 12वी पर्यंत मूर्तिजापूर येथे शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षण येथील जयनारायण बुब हिंदी हायस्कूल येथे घेतल्यानंतर सपनाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं। मराठी हिंदी चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका करून 16 मालिकांमध्ये सहायिका म्हणून काम केलं। मात्र ती आता NTVवर सुरू असलेल्या एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर या टीव्ही मालिकेमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे। सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असलेली सपना कथ्थक नृत्यातही निपुण आहे। यासाठी शेख सरांनी सहकार्य केलं। आपण चित्रपटसृष्टीत पदार्पण करावं ही तिची बालपणापासून असलेली इच्छा व वडिलांना दिलेले वचन या निमित्ताने पूर्ण झाले आहे असं सपना सांगते। नमस्कार, माझं नाव सपना दिलीप देवडकर आहे। माझे वडील दिलीप मोतीराम देवडकर आणि माझी आई निर्मला देवडकर, आणि मी मूर्तिजापूर गावात राहते। तिथं मी शिक्षण घेतले JB हिंदी हायस्कूलमध्ये। देन मी 12th केले, त्यानंतर मी दिल्ली गेले, कारण की थोडं फॅमिली इश्यूज अँड फादरची माझी तब्येत नाही बरी होती। देन त्याच्यानंतर मी त्यांना हेल्प करायसाठी आपल्या आजीपाशी राहत होते, तिथं मी जॉब केले आणि 1 वर्ष मी जॉब केले। तिथं मला काही फ्रेंड्स भेटाले की जे नाटक करत होते, लाईक म्हणजे आम्ही त्याला थिएटर म्हणतात। तर मी 3 वर्ष थिएटर केलं। त्यानंतर मी NHBमध्ये खूप वर्कशॉप घेतले आणि ऑडिशन्स दिले। मग एक मराठी फिल्मसाठी मी ऑडिशन्स दिले, तिकडं मी सिलेक्ट झाले, शॉर्टलिस्टेड म्हणून मला बॉम्बेला त्यांना कॉल केला की आपको बॉम्बे आना पडेगा। देन मी इकडे आले 2016मध्ये। देन मी खूप ऑडिशन्स दिले। अनफॉर्च्युनेटली ते मूवीमध्ये माझं सिलेक्शन नाही झालं होतं, फक्त मी शॉर्टलिस्टेड होते। मग मी बॉम्बेला आले, मी खूप ऑडिशन्स दिले। मग मला एक सिरियल मिळालं दीवाने अनजाने, त्याच्यात मी लीड होते ॲज अ मोनी, अँड ते मी केलं 6 महिने, बट ते बंद झालं सिरियल बिकॉज त्याची TRP चांगली नव्हती। मग मी खूप एपिसोडिक्स आणि छोटे मोठे केले। मी 2 मूवीज केली आहे, एक हिंदी आणि एक मराठी ॲज अ सपोर्टिंग रोल। त्याच्यानंतर मी परमता श्रीकृष्ण केलं 2019मध्ये 1 वर्ष। जोपर्यंत आईवडिलांचा नावलौकिक होणार नाही तोपर्यंत लग्नही करणार नसल्याचा तिने पण केला आहे। सिनेमात काम करत असताना बघणाऱ्यांचा दृष्टिकोन हा फारसा काही ठीक नाही,
मात्र स्वतःशी प्रामाणिक राहून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व लोक काय म्हणतील याची कसलीही तमा न बाळगता आज मिळवलेलं यश हे नक्कीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक आव्हान होतं असं ती म्हणाली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर सारख्या छोट्या तालुक्यात राहणारी व घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील मुंबईत सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवले ते प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीमुळेच. मूर्तिजापूर शहरात वडिलांचा चहा कॅन्टीनचा व्यवसाय, मिळकत मात्र तोकडीच. त्यातही वडिलांना हृदयरोगाने ग्रासले. भाऊ नसताना 3 बहिणीच आईवडिलांसाठी मुलांच्या भूमिकेत होत्या. वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून अशातच आजीकडे मोठ्या बहिणीसह दिल्लीला गेली. तिथे मिळेल ते काम करून वडिलांना मदत करायच्या, परंतु तिच्यामध्ये असलेला अभिनय तिला स्वस्थ बसू देत नव्हता व वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करायचं ही खूणगाठ मनाशी बांधल्याने आपण सिनेमात कसं जायचं या मार्गाच्या शोधातच ती असायची. दिल्लीत 5,000 रुपयात काम करत असताना कंपनीजवळ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील मित्रमैत्रिणी तिला मिळाल्या. त्याच माध्यमातून दिल्लीत तिने 3 वर्ष नाटकात काम केलं. तिथेच तिच्या मार्गाचा नेमका धागा तिला मिळाला आणि तिथे वेड या मराठी चित्रपटासाठी ऑडिशन दिले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि तिने 2016 मालिका व जाहिरात ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठले. तेव्हा TV मालिकेत एक छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर तिने कधी मागे वळून बघितलंच नाही. नशिबाने साथ दिली, त्यामुळे हिंदी, मराठी चित्रपटात व TV मालिकेत तिला भूमिका मिळत गेल्या. छोट्या पडद्यावर भूमिका साकारण्याचं तिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. गेल्या 5-6 वर्षात तिने केलेल्या संघर्षाचं चीज झालं असून ए जिंदगी, इंडिया मोस्ट वॉन्टेड, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, फिअर फाईल, कुमकुम भाग्य, परम अवतार श्रीकृष्ण, लाल इश्क, दीवाने अंजाने यासारख्या 16 मालिका व हिंदी, मराठी चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. दीवाने अंजानेमध्ये तिने लीड रोल साकारला आहे. आता NTV वरील सुरू असलेली एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर या मोठ्या मालिकेत ती गंगाबाईची भूमिका साकारते आहे. एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर या मालिकेमध्ये सपना देवळकर ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारते आहे. मेहनत करणाऱ्याचा कधीच पराजय होत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व कष्ट करण्याची तयारी असले तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मेहनत करा, यश तुमच्या पायाशी निश्चितच लोटांगण घालते, अशी प्रतिक्रिया नायिका सपना देवळकर हिने विदर्भ न्यूजशी बोलताना दिली आहे. मूर्तिजापूरहून विदर्भ न्यूजसाठी बाळासाहेब गणोरकर यांचा हा विशेष वृत्तांत.